नमस्कार मित्रांनो, PRC मराठीवरती तुमचं स्वागत आहे। तलाठी भरती सराव प्रश्नपत्रिका प्रश्न संच 8 या व्हिडिओमध्ये आज आपण प्रश्न संच 8 बघणार आहोत। याच्या अगोदरचे सुद्धा प्रश्न संच 1 ते 7 यांचे व्हिडिओ आपल्या PRC मराठीवरती टाकलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघून घ्यायचे आहेत। त्या व्हिडिओमध्ये सुद्धा MPSC TCS आणि IBPS यांनी जे आतापर्यंत पेपर घेतले त्या पेपरच्या आधारे आपण हे प्रश्न तयार केलेले आहेत। हे जे प्रश्न तयार केलेले आहेत हे आपण MPSC TCS आणि IBPS यांच्या आधारे तयार केलेले आहेत। त्यांनी आतापर्यंत जेवढे पण पेपर घेतले त्या पेपरमधील आपण हे निवडलेले प्रश्न आहेत। त्याच्यामुळे येणाऱ्या जे पुढील भरत्या असतील, तलाठी असेल, वनरक्षक असेल, पोलीस भरती असेल, शिपाई असेल, लिपिक असेल, या सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न अति महत्त्वाचे ठरणार आहेत। त्याच्यामुळे याच्या अगोदरचे जेवढे पण व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि याच्यानंतर प्रश्न संच 9चा व्हिडिओ येईल, तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्यायचा आहे। या व्हिडिओमध्ये आज आपण पहिला प्रश्न बघूया। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? म्हणजे महाराष्ट्रामध्ये असा कोणता जिल्हा आहे ज्या जिल्ह्यामध्ये एक सुद्धा तालुका नाही? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई शहर। मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये एक सुद्धा तालुका नाही, लक्षात ठेवायचं आहे। आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये 3 तालुके आहेत, लक्षात ठेवा 3 तालुके आहेत। त्या तालुक्यांची नावे अंधेरी, कुर्ला, बोरीवली, लक्षात ठेवायचं आहे। आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगर आणि मुंबई शहर या जिल्ह्यांची स्थापना कधी झाली? जर असा प्रश्न तुम्हाला आला तर लक्षात ठेवा 1990 साली या जिल्ह्यांची स्थापना झाली। बुरहनमुंबई जिल्ह्याचं विभाजन करून 1990 साली शासनाने बुरहनमुंबई जिल्ह्याचं विभाजन करून हे 2 जिल्हे तयार केले, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर, लक्षात ठेवा 1990 साली। पुढचा प्रश्न बघूया। महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 4च तालुके आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, धुळे। धुळे या जिल्ह्यामध्ये 4च तालुके आहेत। कोणते तालुके आहेत लक्षात ठेवा? धुळे, साक्री, सिंदखेड आणि शिरपूर हे 4 तालुके। आणि वरती जो आपण प्रश्न बघितला मुंबई उपनगर याच्यामध्ये 3 तालुके आणि मुंबई शहर या जिल्ह्यात एक सुद्धा तालुका नाही। आणि 1990 साली या जिल्ह्यांची स्थापना झाली। बुरहनमुंबई या जिल्ह्याचे विभाजन करून हे 2 जिल्हे नवीन तयार करण्यात आले, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर 1990 साली, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, खालील म्हणीचा अचूक अर्थ सांगा। म्हणजे त्यांनी काय विचारलंय, भित्या पाठी ब्रह्मराक्षस ही जी म्हण आहे या म्हणीला कोणता अर्थ जुळतोय? ज्यांच्या अंगात सामर्थ्य तो इतरांवर अंमल गाजवतोय। भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात, जो वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो, पैशाने सर्व कामे साध्य होतात। तर याच्यापैकी कोणती म्हण, या म्हणीला कोणता अर्थ लागू पडतोय? भित्या पाठी ब्रह्मराक्षस या म्हणीला पर्याय क्रमांक 2, भित्र्या माणसावरच संकटे कोसळतात हा अर्थ लागू पडतोय, लक्षात ठेवा। पुढील प्रश्न, अमरावती या प्रशासकीय विभागात एकूण किती जिल्हे आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 5 जिल्हे आहेत, लक्षात ठेवा। अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये 5 जिल्हे आहेत। पुढील प्रश्न, महाराष्ट्रात राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात बांधले आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये राधानगरी हे धरण बांधले आहे। पुढील प्रश्न, पी हळद अन हो गोरी या म्हणीचा अर्थ कोणता? हे जे अर्थ दिलेले आहेत त्याच्यापैकी कोणता अर्थ लागू पडतोय? पी हळद अन हो गोरी या म्हणीला पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवा पर्याय क्रमांक 1 हा लागू पडतोय, उतावळेपणा दाखविणे। पी हळद अन हो गोरी म्हणजे उतावळेपणा दाखविणे। पुढील प्रश्न, गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्वेस टिंबटिंब हे राज्य आहे। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, छत्तीसगड हे राज्य आहे। पुढील प्रश्न, रत्नागिरी जिल्ह्यास सुमारे टिंबटिंब किलोमीटर लांबीचा इतका समुद्रकिनारा लाभला आहे। फक्त रत्नागिरी जिल्ह्याला विचारलंय त्यांनी।
किती किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 237 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला. पुढील प्रश्न, म्हणी आणि त्यांचे अर्थ यांच्या योग्य जोड्या लावा. म्हणजे इथं त्यांनी म्हणी दिलेल्या आहेत, या म्हणींना योग्य अर्थ जुळवायचा आहे. अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. अगोदर आपण म्हणी वाचून घेऊ. पाचमुखी परमेश्वर, दाम करी काम, खान तशी माती, पळसाला तीनच पाने. म्हणजे यांच्या जोड्या कशा प्रकारे लावता येईल? तर याचं उत्तर आहे पाचमुखी परमेश्वर. पाचमुखी परमेश्वर, पाचमुखी परमेश्वर म्हणजे पुष्कळ लोक जे बोलतात ते खरे. आणि दाम करी काम, दाम करी काम म्हणजे पैशाने सर्व कामे साध्य होतात. खान तशी माती म्हणजे आई परमानेच मुले. पळसाला तीनच पाने म्हणजे कुठेही गेले तरी मनुष्य स्वभाव सारखाच. अशा प्रकारे ह्या जोड्या लावता येतील. म्हणजे तुम्हाला म्हणीसुद्धा विचारतात, तुम्ही म्हणीसुद्धा पाठ करून ठेवायचे आहेत आणि त्यांचे अर्थसुद्धा पाठ करून ठेवायचे आहेत. कोणत्या पण प्रकारे कोणत्या पण एक्झाममध्ये कसे पण प्रश्न विचारले जातात, त्याच्यामुळे तुम्ही म्हणीसुद्धा पाठ करून ठेवायचे आहेत. पुढील प्रश्न, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर हे ठिकाण टिंबटिंब या महान संतांची जन्मभूमी आहे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संत गोरोबा काका. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक जंगल क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आढळते? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चंद्रपूर. पुढील प्रश्न, रायगड जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सौवउन्हेर. येथे गरम पाण्याचे झरे आहेत रायगड जिल्ह्यामध्ये. पुढील प्रश्न, उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये या आशयासाठी योग्य म्हण ओळखा. उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये याच्यासाठी योग्य म्हण कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, गडचिरोली जिल्ह्यातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही? कोणती नदी वाहत नाही? तर याचं उत्तर आहे वैनगंगा ही नदी वाहते. गोदावरी नदीसुद्धा वाहते गडचिरोली जिल्ह्यातून. प्राणहिता ही नदीसुद्धा वाहते आणि नर्मदा ही नदी वाहत नाही. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र टिंबटिंब या जिल्ह्यात आहे. म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सोलापूर या जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र आहे ज्वारी पिकाचं. पुढील प्रश्न, खालील वाक्याचा प्रकार सांगा. हे वाक्य दिलेलं आहे, नद्यांना प्रचंड पूर आला. या वाक्याचा अर्थ सांगा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विधानार्थी वाक्य. पुढील प्रश्न, गंगा नदी ही बंगालच्या उपसागरास मिळते. आणि त्यांनी 2 विधाने दिलेली आहेत. गंगा नदी ही बंगालच्या उपसागरास मिळते. दुसरं विधान, गंगा नदीचा उगम हिमालयातील गंगोत्री येथे झाला आहे. तर हे विधानं दिलेले आहेत. त्याच्यापैकी आपल्याला कोणतं विधान बरोबर आहे ते निवडायचं आहे. त्यांनी पर्याय काय दिलेले आहेत? फक्त 1 बरोबर व 2 चूक, 1 व 2 दोन्ही चुकीचे, सांगता येत नाही, 1 व 2 हे दोन्ही बरोबर. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1 व 2 हे दोन्ही बरोबर. म्हणजे गंगा नदी ही बंगालच्या उपसागरास मिळते हे बरोबर आहे. गंगा नदीचा उगम हिमालयातील गंगोत्री येथे झाला आहे हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 बरोबर आहे. पुढील प्रश्न, राष्ट्रीय हळद
मंडळाची स्थापना कधी झाली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 4 ऑक्टोबर 2023 साली राष्ट्रीय हळद मंडळाची स्थापना झाली. पुढील प्रश्न, भारतातील पहिला ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्प कोठे सुरू केला? कोठे सुरू केला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, झारखंड, मुरी. झारखंडमध्ये जे मुरी शहर आहे येथे सुरू केलेले आहे भारतातील पहिला ॲल्युमिनियम निर्मिती प्रकल्प. मित्रांनो, अशाच प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्ही जर आपल्या PRCला नवीन असाल तर PRCला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. कारण याच्यामध्ये आपण MPSC, TCS, IBPSने जे पेपर घेतलेले आहेत त्या पेपरचा संदर्भ घेऊन निवडक प्रश्न, त्यांचे पेपर बघून आम्ही प्रश्न तयार करत असतो आहे. निवडलेले प्रश्न आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देत असतो आहे. त्याच्यामुळे चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर PRCला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि सरकारी भरतीविषयी इतरसुद्धा माहिती, आपण नवीन जाहिरात असेल, सरकारी भरतीविषयी इतर जे अपडेट असते ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवरती PRC मराठीवरती आपण वारंवार देत असतो आहे. त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर PRC मराठीला आता सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. आणि याच्या अगोदरचे व्हिडिओ तुम्ही संपूर्ण बघून घ्यायचे. त्याच्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारचे निवडक प्रश्न आहेत. MPSC आणि TCS आणि IBPSने घेतलेल्या परीक्षांमधील निवडक प्रश्न आहेत. आणि याच्यानंतरचे सुद्धा प्रश्नसंच 9, 10, 11 जेवढे पण प्रश्नसंच येतील ते तुम्ही संपूर्ण प्रश्नसंच बघून घ्यायचे आहेत आणि PRCला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. पुढील प्रश्न, कोणत्या वर्षी भारतात चेन्नई येथे साऊथ इंडिया इंडस्ट्रीज लिमिटेड हा सिमेंटचा पहिला कारखाना सुरू झाला व तो लगेच बंद पडला? कोणत्या वर्षी चेन्नई येथे सुरू झाला आणि तो लगेच बंद पडला? तर याचं उत्तर आहे सिमेंटचा कारखाना, बरं का विचारले त्यांनी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1904 साली चेन्नई येथे सिमेंटचा पहिला कारखाना सुरू झाला आणि लक्षात ठेवा तो लगेच बंदसुद्धा पडला. पुढील प्रश्न, उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे काचेच्या बांगड्या बनविण्याचा कारखाना आहे. 2 विधाने दिलेली आहेत. दुसरं विधान, महाराष्ट्रात तळेगाव, दाभाडे, पुणे येथे काच कारखाना आहे. म्हणजे ही विधानं दिलेली आहेत. याच्यापैकी सुद्धा आपल्या वरील जो आपण प्रश्न बघितला त्याचप्रमाणे कोणतं विधान बरोबर आहे ते निवडायचं आहे. अशाच प्रकारचे MPSC, TCS, IBPS प्रश्न विचारत असते. त्याच्यामुळे त्याच्यातील निवडक प्रश्न आणि त्याचा संदर्भ घेऊन आपण हे प्रश्न तयार केलेले आहेत. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, दोन्ही बरोबर. म्हणजे उत्तर प्रदेशमधील फिरोजाबाद येथे काचेच्या बांगड्या बनविण्याचा कारखाना आहे. हे पर्याय, हा विधान बरोबर आहे. हे विधान बरोबर आहे. आणि दुसरंसुद्धा बरोबर आहे. महाराष्ट्रात तळेगाव, दाभाडे, पुणे येथे काच कारखाना आहे. हे सुद्धा बरोबर आहे. दोन्ही विधानं बरोबर आहेत. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 2 दोन्ही बरोबर. पुढील प्रश्न, महाराष्ट्रात कागद निर्मिती केंद्र कोठे आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्रपूर, बल्लापूर, इंदापूर, भिगवण. म्हणजे या ठिकाणी चंद्रपूरमध्ये जे बल्लापूर शहर आहे येथे महाराष्ट्रात कागद निर्मिती केंद्र आहे. आणि इंदापूर, भिगवण येथे सुद्धा कागद निर्मिती केंद्र आहे. लक्षात ठेवा, चंद्रपूरमध्ये बल्लापूर आणि इंदापूरमध्ये भिगवण. पुढील प्रश्न, देशातील पहिला जहाज बांधणी कारखाना कोठे उभारण्यात आला? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, आंध्र प्रदेश, विशाखापट्टणम येथे देशातील पहिला जहाज बांधणी कारखाना उभारण्यात आला आहे. पुढील प्रश्न, भारतातील पितळ नगरी, ब्रास सिटी कोणत्या शहराला म्हणतात? कोणत्या शहराला म्हणतात ब्रास सिटी म्हणून ओळखले जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुरादाबाद. उत्तर प्रदेशमध्ये जे मुरादाबाद आहे या शहराला पितळ नगरी म्हणजेच ब्रास सिटी म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न, प्रमुख उद्योग नसल्यामुळे
खाली दिलेल्या जिल्ह्यांपैकी कोणता जिल्हा शासनाने, लक्षात ठेवा, शासनाने उद्योगविरहित जिल्हा म्हणून घोषित केला आहे? काय सांगितलं आहे? उद्योगविरहित जिल्हा म्हणून घोषित केला आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. गडचिरोली हा जिल्हा जो आहे तो शासनाने उद्योगविरहित म्हणून घोषित केला आहे. कारण तिथे प्रमुख उद्योग नसल्यामुळे त्यांनी घोषित केलेला आहे. लक्षात ठेवा, उद्योगविरहित. हा प्रश्न 2-3 वेळेस बऱ्याच परीक्षांमध्ये येऊन गेलेला आहे. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा उद्योगविरहित म्हणून शासनाने घोषित केला आहे? कारण तिथे प्रमुख उद्योग नसल्यामुळे 2-3 वेळेस हा प्रश्न येऊन गेलेला आहे. लक्षात ठेवा, गडचिरोली हा जिल्हा उद्योगविरहित म्हणून घोषित केलेला आहे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते शहर हे अभियांत्रिकी, मोटार व टायर उद्योगात अग्रेसर आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चेन्नई हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, देशातील पहिला ऑलिव्ह तेल शुद्धीकरण प्रकल्प कोठे आहे? तर याचं उत्तर आहे राजस्थानमध्ये. राजस्थानमध्ये जे बिकानेर शहर आहे येथे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न बघूया. राजस्थानच्या एकूण लोकसंख्येपैकी किती टक्के लोकसंख्या वाळवंटामध्ये राहते? म्हणजे राजस्थान जे राज्य आहे त्या राज्यातील एकूण किती टक्के लोक म्हणजे वाळवंटामध्ये राहतात? म्हणजे 100% लोकांपैकी किती टक्के लोक हे वाळवंटात राहतात? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 38% लोक हे वाळवंटामध्ये राहतात. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, पवनहंस ही संस्था हेलिकॉप्टर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत कार्यान्वित आहे. दुसरं विधान, भारत ही जगातील 4थी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे. म्हणजे हे विधान आहेत. त्यांनी काय सांगितलं आहे? पर्याय क्रमांक 1 काय आहे? दोन्ही विधाने चुकीची आहेत. एक बरोबर 2 चूक. म्हणजे पहिलं बरोबर आणि दुसरं चूक असं त्यांनी सांगितलं आहे. तिसरा पर्याय काय? फक्त 2 बरोबर आहे, दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर याच्यापैकी पर्याय क्रमांक 2, 1 बरोबर 2 चूक हे उत्तर आहे याचं, पर्याय क्रमांक 2. कारण 1 बरोबर आणि 2 चूक हे जे पहिलं विधान आहे 1चं हे बरोबर आहे आणि हे विधान हे बरोबर आणि हे 2चं विधान चूक आहे. कारण पवनहंस ही संस्था हेलिकॉप्टर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीमार्फत कार्यान्वित आहे हे बरोबर आहे. पण हे मात्र चुकीचं आहे. कारण लक्षात ठेवा, भारत ही जगातील 4थी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे. कारण हा पर्याय चुकीचा आहे, हे विधान चुकीचं आहे. कारण भारत ही जगातील 4थी नाही तर 3री, लक्षात ठेवा, जगातील 3री सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनली आहे. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पहिलं बरोबर आणि दुसरं चुकीचं. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढील प्रश्न, श्री विचारवंती संस्था ही संस्था कोणी स्थापन केली? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सरस्वतीबाई जोशी यांनी श्री विचारवंती संस्था स्थापन केली. पुढील प्रश्न, खाली 2 विधाने दिली आहेत, ते विधाने योग्य की अयोग्य ओळखा. कोणती विधाने दिलेली आहेत? पहिलं विधान बघूया. देशातील सनदी सेवकांच्या यंत्रणेस नोकरशाही म्हणतात. दुसरं विधान, देशात राजकीय सत्ता बदल झाला तरी नोकरशाही कायम राहते. मला वाटतं हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. कारण देशात सनदी सेवकांच्या यंत्रणेस नोकरशाहीच म्हणतात आणि देशात सत्ता बदल जरी झाली, दुसऱ्या पक्षाचं जरी सरकार आलं तरी नोकरशाही मात्र कायम राहते. त्याच्यामुळे हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. म्हणजे याचं उत्तर काय येईल? पर्याय क्रमांक 4 येईल. दोन्ही विधाने बरोबर आहेत हे याचं उत्तर येईल. पुढील प्रश्न, केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना कोणत्या साली करण्यात आली? याचं उत्तर आहे याचं उत्तर
याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असेल. 11 फेब्रुवारी 1964 साली केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. लक्षात ठेवा. पुढील प्रश्न, तुरटी टिंबसाठी वापरतात, म्हणजे तुरटीचा वापर कशासाठी केला जातो? त्यांनी पर्याय दिलेले आहेत. विद्युत विलेपनासाठी, रक्तप्रवाह थांबविण्यासाठी, शिल्प बनविण्यासाठी, काच व रंग बनविण्यासाठी. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, रक्तप्रवाह थांबविण्यासाठी तुरटीचा वापर केला जातो. पुढील प्रश्न, जे वाक्य स्वतंत्र असते त्यास टिंब असे म्हणतात, टिंब वाक्य म्हणतात. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, प्रधान वाक्य म्हणतात. लक्षात ठेवा, जे वाक्य स्वतंत्र असते त्याला प्रधान वाक्य म्हणतात. पुढील प्रश्न, आत्या निघून जाईल या वाक्यात कोणता काळ आला आहे? या वाक्यात कोणता काळ आला आहे? वर्तमान, रीती, वर्तमान काळ, भूतकाळ, भविष्यकाळ. तर याच्यामध्ये आत्या निघून जाईल म्हणजे भविष्यकाळ सांगितलेला आहे त्यांनी. पर्याय क्रमांक 4, भविष्यकाळ. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणते धातू हे सर्वात चांगले उष्णता वाहक आहेत? खालीलपैकी कोणते धातू हे सर्वात चांगले उष्णता वाहक आहेत? याचं उत्तर चांदी व तांबे हे जे धातू आहेत हे सर्वात चांगले उष्णता वाहक आहेत. लक्षात ठेवा. चांदी व शिसे व पारा हे पर्याय चुकीचे आहेत आणि चांदी व तांबे हा पर्याय बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. खाली दिलेल्या धातू व त्यांची धातुके यांच्या योगजोड्या लावा. इथे त्यांनी धातू दिलेले आहेत, इथे धातुके, हे धातू आहेत आणि हे धातुके आहेत. यांच्या योग्यजोड्या लावायच्या आहेत. मी तुम्हाला यांच्या योग्यजोड्या लावून दाखवतोय. तांबे हे जे धातू आहे त्याचं धातुके कूपराईट हे आहे आणि कथील टीन याचं धातुके कॅशिटेराईट हे आहे आणि शिसे या धातूचं धातुके अँग्लासाईट आणि सिरुसाईट हे आहे आणि पारा हे जे धातू आहे याचं धातुके शिन्नाबार हे आहे. अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. तुम्ही सुद्धा धातू आणि त्यांचे धातुके संपूर्ण पाठ करून ठेवायचे आहेत. अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 येईल. अशा प्रकारे जोड्या लावायच्या आहेत. पुढील प्रश्न, निरोगी व्यक्तीमध्ये मूत्राचा म्हणजेच लघवीचा रंग त्यातील कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, युरोबिलिन या घटकामुळे. पुढील प्रश्न, खालीलपैकी कशात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असते? डाळी, खाद्यतेल, दूध, संत्रे यापैकी पर्याय क्रमांक 3, दूध यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. पुढील प्रश्न, महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या मित्र या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? राज्यपाल, मुख्यमंत्री, अर्थमंत्री, योजना मंत्री. याच्यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुख्यमंत्री हे मित्र या संस्थेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. लक्षात ठेवा. अशा प्रकारचे महत्त्वाचे प्रश्न आपण MPSCने घेतलेले पेपर, MPSC, TCS, IBPSने आतापर्यंत जेवढ्या पण एक्झाम घेतल्या त्यांचे जे पेपर आहेत ते पेपर आपण बघून त्याच्यातील निवडक प्रश्न तुमच्यासाठी आपण तयार करत असतोय. म्हणजे पुढील ज्या भरत्या असतील, तलाठी, शिपाई, लिपिक, वनरक्षक या भरतींसाठी तुम्हाला या प्रश्नांचा फायदा होईल. त्याच्यामुळे आपण हे व्हिडिओ तयार करत असतोय. त्याच्यामुळे तुम्ही PRCवरती नवीन असाल तर आता PRCला सबस्क्राईब करून ठेवायचे मित्रांनो. आणि याच्यानंतरचे सुद्धा प्रश्नसंच 8च्या नंतरचे जे व्हिडिओ येतील, जेवढे पण प्रश्नसंच येतील ते तुम्ही बघून घ्यायचे आहेत आणि याच्या अगोदरचे सुद्धा प्रश्नसंच बघून घ्यायचे आहेत. धन्यवाद.